नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। नमस्कार, DS4 मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज 1 जुलै महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती। त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात कृषी दिन साजरा केला जातो। याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातून एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे। येवला तालुक्यातील पिंपळगाव येथे आज कृषी दिन एका वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। शेतकरी विजय दत्तू भोरकडे यांच्या शेतावर परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत समूह शेतीचा संकल्प केला। या कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली। विशेष म्हणजे केवळ औपचारिक कार्यक्रम न करता शेतकऱ्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन सामूहिकरित्या मका पेरणीला सुरुवात केली। या उपक्रमामध्ये महिला शेतकऱ्यांनी देखील मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवत कृषी संस्कृती आणि आधुनिक समूह शेतीचा समतोल साधला। शेतीमध्ये येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचा संदेश या निमित्तानं येवल्यातील शेतकऱ्यांनी दिलाय। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै कृषी दिन साजरा करत असताना फार्मर कपमध्ये जो काही आमचा जय भवानी सायकल ग्रुप हा पिंपळगाव जला तालुका येवला येथील गट आज पेरणीचा एकत्रित येऊन शुभारंभ केलेला आहे आणि बांधावरच आम्ही जयंती पण साजरी केलेली आहे। या फार्मर कपमध्ये येवला तालुक्यामध्ये 123 गटांनी सहभाग नोंदवलेला आहे व यामध्ये कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि उमेद या तिन्ही विभागाने एकत्र येऊन एक लोक चळवळ व गट शेतीची चळवळ चालू केलेली आहे। या माध्यमातून निविष्ठा खरेदी कमी, जो काही शेतकऱ्यांचा खर्च होत आहे जास्तीत जास्त, तो कमी कसा होईल याच्यावर भर देऊन गटाच्या माध्यमातून एकत्रित जे इर्जिक या धर्तीखाली आपण जे काही लेबरचा जो काही होणारा खर्च आहे तो वाचवत आहोत आणि आज जवळपास 30 जण एकत्र येऊन आज आम्ही जयंतीनिमित्त आज उद्घाटन केलेलं आहे व पेरणी ही चालू झालेली आहे। नमस्कार, आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा आज जयंती आहे। तर या जयंतीनिमित्त आज आम्ही सगळ्यांनी गटशेती करून या गटशेतीमध्ये खर्च कसा कमी करता येईल आणि उत्पन्न कसं वाढवता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्हाला जे काही मेंटर्सनी मार्गदर्शन केले त्यानुसार आम्ही एकत्र येऊन इर्जिक पद्धतीने आज मकाची लागवड केली आहे आणि आज चांगला दिवस आहे। तसं तर आज 1 जुलै आहे, तर आम्ही 1 जुलैचं माध्यम साधून आज आम्ही पेरणी केलेली आहे। तर या गटशेतीचं महत्त्व काय आहे हे आम्हा सगळ्यांना समजलं आहे। इथून पुढे आम्ही फक्त फार्मर कप पुरतं एकत्र न राहता जरी पण ही स्पर्धा संपली तरी पण आम्ही एकत्र राहू आणि एकजुटीने काम करू आणि पुढे जाऊ। पिंपळगाव जलाल यांच्या वतीने फार्मर कप 2026 मध्ये पाणी फाउंडेशन, उमेद व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या मार्फत फार्मर कप स्पर्धा राबवलेली आहे। त्या स्पर्धेमध्ये आम्ही आमच्या जय भवानी सायकल ग्रुपने सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही आज मका लागवड करत आहोत। तर ती मका लागवड एक अनोख्या पद्धतीने आहे, कारण आम्ही सर्व शेतकरी मिळून एकत्र येऊन मका लागवड करत आहोत, जेणेकरून जो मजुरीचा प्रॉब्लेम आहे सध्या ग्रामीण भागामध्ये मजूर मिळत नाही, पण आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांनी एक आडजी-पडजी आपण जे म्हणतो तसा प्रकार करून आम्ही एकत्र आलो आणि सर्वांनी मिळून आम्ही आज मका लागवड केली व आमचा बऱ्यापैकी खर्च वाचला आणि वेळेमध्ये आमची पेरणी पूर्ण होत आहे। चलो येवला, चलो येवला युवा संवाद जागर यात्रानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री कृष्णराज महाडिक साहेब यांचे दिनांक 2/7/2026 रोजी सकाळी 10 वाजता येवला येथे आगमन होत आहे। सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया यांनी केले आहे। एकच चर्चा, युवा मोर्चा।